तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू, घरामध्ये कधीच कमी पडणार नाही पैसा. कधीकधी माणूस मनापासून कष्ट करतो, शरीराचा ताण सहन करतो, दिवसरात्र मेहनत करतो, पण त्याचे श्रम फळाला जात नाहीत. आपण ज्या नोकरीत झोकून देतो, ज्या व्यवसायासाठी आपले जगणे पणाला लावतो, त्या कामात यश हाताशी लागणारच असे वाटते, पण प्रत्यक्ष परिणाम मात्र काही वेगळेच दिसून येतात. धीम्या पावलांनी पुढे जाणं, प्रयत्न असूनही प्रगती न होणं, कामात मनापासून परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम न मिळणं, या गोष्टींची साखळीच जणू आपल्या मागे लागलेली असते. व्यवसाय जीवापाड करत असाल तर विक्री नीट होत नाही. नोकरी करत असाल तर वर्षानुवर्षे बढतीचा मार्ग बंद झालेला दिसतो. परिश्रमाचे मोल मिळत नाही आणि आपल्या कष्टांचा मोबदला मिळत नाही. कितीही पैसा येऊ पण तो टिकत नाही. घरात पैसा कोणत्या तरी कारणाने सतत वाहून जातो. कधी एखादा अचानक खर्च येतो, कधी आरोग्यावर भार येतो, कधी दुरुस्त्या, कधी कुणाला मदत करायची गरज. एक ना एक कारण पुढे उभे राहते आणि कितीही पैसा मिळाला तरी महिन्याअखेर हात रिकामा राहतो. माणूस तेव्हा विचार करू लागतो की हा पैसा जाऊन जातो तरी कुठे. रोजचा संघर्ष, रोजची चिंता, रोजचा ताण याचा परिणाम मग थेट घराच्या वातावरणावर होतो. घरात पैसे कमी पडू लागले की मनातील ताण वाढतो आणि तो ताण वादात बदलतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं व्हायला लागतात. पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. पालक आणि मुलांमध्ये संभाषण कमी होतं. घरात सतत अस्वस्थता आणि चिडचिड भरून राहते. जणू घरातली हवा स्वतःच जड झालेली असते. जिथे संताप, कटुता आणि तणाव वाढतो तिथे नकारात्मकता आपोआप निर्माण होते. काही वेळा आपल्यालाही जाणवतं की घरात काही अदृश्य दडपण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं काही असंतुलित वाटतं. मनात चिडचिड, डोक्यात गोंधळ आणि शरीरात जडत्व. असे वाटते की काहीतरी चुकतंय, पण नेमकं काय ते समजत नाही. अशा वातावरणात पैसे येऊनही तग धरत नाहीत. कामाची गतीही मंदावते आणि मनाची शांतता तर दूर-दूरपर्यंत दिसत नाही. या सगळ्याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी काही उपाय सांगितले, जे प्रत्यक्षात अंधश्रद्धा किंवा जादूटोणा नव्हे, तर आपल्या मनावर, वातावरणावर आणि घरातील सूक्ष्म ऊर्जेवर परिणाम करणारे होते. आज आपण त्यातीलच एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अत्यंत सोपा आहे, घरगुती आहे, करायला अवघड नाही आणि कोणत्याही मोठ्या खर्चाची गरज नाही. पण त्यामागचा अर्थ आणि त्याचा परिणाम मात्र मोठा आहे. या उपायामुळे घरातील अस्थिरता दूर होते, पैसा टिकतो आणि हळूहळू घरात सकारात्मकता वाढते. मन शांत होतं आणि कामात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हा उपाय करण्यासाठी कोणत्याही जटिल विधीची गरज नाही. केवळ थोडी श्रद्धा, थोडी एकाग्रता आणि घरात शांतपणे सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची इच्छा पुरेशी आहे. उपायाची सुरुवात आपण तांदळापासून करणार आहोत, कारण तांदळाचा संबंध थेट चंद्राशी जोडला जातो, ज्याला मनाचा स्वामी मानले जाते. चंद्र आपल्या भावनांवर, विचारांवर, शांततेवर आणि आपल्यातील अस्थिरतेवर मोठा प्रभाव टाकतो. जिथे चंद्र कमजोर असतो तिथे मन ढळतं, निर्णय चुकीचे घेतले जातात, विचार सतत बदलतात आणि त्यामुळे जीवनातील स्थिरता हरवते. तांदूळ हा चंद्राचा प्रतीक मानला जातो. त्याची पांढरी निर्मळ रंगछटा मनाला शांततेकडे नेते. म्हणूनच तांदळाचा उपयोग अनेक पूजा, विधी आणि शुभ समारंभात केला जातो. घरातील तांदळाच्या डब्यात येणाऱ्या बदलांचा परिणाम घराच्या संपूर्ण ऊर्जावान वातावरणावर होतो असे शास्त्र म्हणते. आता शुक्रवारचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि खडीसाखर ही शुक्राचा प्रतिनिधी मानली जाते. शुक्र हा वैभव, घरातील ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य आणि आनंद यांचा कारक आहे. म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवण्याचा हा उपाय सांगितला जातो. हा उपाय करताना खडीसाखर पांढऱ्या कापडात बांधून ठेवू शकता, प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू शकता किंवा चांदीच्या वाटीमध्येही ठेवू शकता. चांदी देखील चंद्राशी संबंधित धातू आहे, त्यामुळे तांदूळ, खडीसाखर आणि चांदी या तिन्हींच्या संयोजनातून घरात शांतता, सकारात्मकता आणि समृद्धी निर्माण होते अशी मान्यता आहे. या उपायाचा मुख्य उद्देश म्हणजे घरातील ऊर्जा संतुलित करणे. जेव्हा तांदूळ चंद्राचे प्रतीक म्हणून कार्य करतो तेव्हा घरातील मानसिक अस्थिरता कमी होते, मनाच्या ताणात फरक पडतो आणि एकाग्रता वाढते. आणि खडीसाखर शुक्राचे प्रतीक असल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते, घरातील वाद कमी होतात आणि पैशाची आवक वाढते. शुक्राचा प्रभाव वाढल्यास घरात सौंदर्य, शांती आणि प्रेम वाढतं. आपली निर्णय क्षमता सुधारते. हा उपाय केल्यानंतर हळूहळू व्यक्ती कामात योग्य निर्णय घेऊ लागतो. व्यवसायात अडकलेली गती पुन्हा सुरू होते. नोकरीत प्रयत्नांना योग्य मूल्य मिळू लागते. जे अडथळे सतत येत होते ते दूर होतात. पैशाबाबत असलेली अस्थिरता कमी होत जाते आणि घरातील वातावरण शांत होऊ लागते. वादविवाद आपोआप कमी होतात, मन हलकं होतं आणि कामाची उभारी वाढते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य निर्णय घेतले जातात.
योग्य निर्णय घेतले की कामात यश मिळतं आणि यश मिळालं की पैसा येऊ लागतो. त्या पैशाचा योग्य उपयोग करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे पैसा टिकतो. श्रीमंतीचे दार शांत मनातूनच उघडते आणि हा उपाय त्याच दिशेने आपल्याला नेतो. त्यामुळे तांदूळ आणि खडीसाखरेचा हा छोटासा वाटणारा उपाय घरातील मोठ्या समस्यांना हळूहळू दूर करण्याची क्षमता ठेवतो. घरातील ऊर्जा बदलली की जीवनही बदलतं. हा उपाय केवळ पैशासाठी नव्हे तर घरातील वातावरण, मनःशांती, निर्णय क्षमता आणि कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण सुख हे पैसा येण्यात नसते, तर तो पैसा जपण्यात आणि त्या पैशातून जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात असते. आणि स्थैर्य मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे मन शांत असणं. अशा प्रकारे हा उपाय तुमच्या आयुष्यातील गोंधळ, अस्थिरता, पैशाची कमतरता आणि घरातील शांततेचा अभाव दूर करतो आणि हळूहळू तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि संतुलनाने भरून जातं.